टॉस सुद्धा लगेच होईल. आकाश पाटील यांचं आगमन झालंय. स्काय 11 या नावाने संघ साधारण तुम्ही पाहतात. येणाऱ्या काळामध्ये जे क्रिकेट संघ शिडून आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक प्रकाश होता स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 9 मार्च ते 14 मार्च या स्पर्धेचा कालावधी आणि थोडीसं टीमांसाठी सुद्धा आपण पाहिलं तर प्रवेश 14,000 नाईट मध्ये आपण पाहतोय. कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा आपल्या विभागातील. एक धाव इथे मिळाली. योगेश पाटील व्यक्ती 3 वरती पोहोचतो. पहिला बॉल होती फटका चांगला होता मात्र राज पाटीलचं कौतुक करेल. काय फिल्डिंग केली राजने. 4 ओव्हरची मॅच आहे. गोलंदाज तन्मय पहिल्या मॅचचा हिरो राज पाटील, दुसऱ्या बाजूला तन्मय पहिल्या मॅचचा हिरो आहे. म्हणजे चांगलं भेटत असेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. लेग स्टंपच्या बाहेर होता पंचांनी गोलंदाजाला दंडित केले. धावसंख्या 4 वरती तुम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू तळमॅच्या दिशेने गॅप मोठी आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि धावा 4 मिळतील. चौकार. धावा कधी तुम्हाला पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल होता. चांगला झेंडी प्लाय. फुलटॉस बॉल वरती विकेट मिळाली शिडूल संघाला. राज पाटीलची खेळी समाप्त होईल. करणारी टीम आणि फिल्डिंग करणारी टीमला रिव्ह्यू नाहीये. पंचांना जर डाऊट वाटला पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. नंतर पंच सांगतात योग्य बॉल आहे. त्यामुळे सोमनाथ नायकर आणि मानेकर सरांनी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेतला नाहीये. त्यामुळे राजला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का असा गावदेवी माटाडी संघाला. चला बॅट्समन लगेच पाठवा प्लीज. संकेत आलेत बॅटिंग करण्यासाठी. चला संकेत जरा लवकर या. मागच्या मॅच संकेतने चांगली बॅटिंग केली. इथे मात्र फुल टॉस बॉल होती तर महिला विकेट मिळाली. पहिला धक्का लागत असताना गावदेवी माटाडी संघाला 4 ओव्हरच्या मॅच मध्ये राजची खेळी समाप्त झाली. चार चेंडूमध्ये 8 धावा तन्मयने खर्च केले. मात्र महत्वाची विकेट त्याला मिळाली राजची. या टीमचा मुख्य फलंदाज म्हणून राजकडे पाहिलं जातं. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी गोलंदाजी बॅटिंग चांगली केली. यानंतर पडले विरुद्ध आयरे इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्षात घ्या दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. तकदीरकडनं चूक, राजकडनं चूक. धावा 4 मिळतील. चौकार. संकेत पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकलाय. बाईच्या स्वरूपात धाव मिळाली. धावसंख्या 13 धावांचा प्रगती आपल्या पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. माटाडी संघ गावदेवी माटाडी संघ
एक गडी बाद 13ची धावसंख्या, 4 ओव्हरची मॅच आहे. थोडंसं फास्ट घ्या शेड्यूल बी संघ, प्लीज थोडं सहकार्य करायचं. गावदेवी सायरा इलेव्हन स्मृती शेड्यूल बी विरुद्ध गावदेवी मटाडीमध्ये मॅच मी पाहते. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. तेजस मात्र आलेत गोलंदाजी करण्यासाठी. षटका 13 धावा आल्या 4 ओव्हरची मॅच मध्ये. राजची महत्वाची विकेट फुलटॉस बॉलवरती मिळाली. शॉट करण्याचा प्रयत्न होता राजचा, मात्र विकेट गमावी लागली. नंतर तेजस मात्रे गाव एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. व्यक्ती पहिल्या आणि संघात दुसरं 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 4 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील या मॅच मध्ये टीम शेड्यूलला. पहिलाच बॉल सरळ बॅटने तुम्हाला पाहायला मिळत आहे. लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. संकेतच्या बॅटमधून दुसरा चौकार आलाय. तिसऱ्या क्रमांकावर संकेत बॅटिंग करण्यात आले. चौकाराने त्याने खात उघडलं होतं. तेजस गोलंदाजी मार्कवर. आणि फटका चांगला आहे. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत. आता एक सामनेल 18 धावा आपण आपल्याला पाहायला मिळत प्रथम बॅटिंग करत असताना. गावदेवी माटाडी पहिल्या मॅच मध्ये 57 धावा केल्या होत्या. तिसगाव संघाला त्या चेस करून दिल्या नाही असं वाटतं. शेवटच्या 2 बॉलवर 5 मॅच आली होती असं वाटलं हवा चेस होती. त्यानंतर एक बॉल 3-2 चालत होत्या, मात्र शेवटचा बॉल गोलंदाज पुष्पकने डॉट टाकला. तो चांगला चेंडू होता. 5 बॉलच्या तुलनेत तो सर्वात चांगला बॉल होता. ते चेंडूला पाठवून दिलाय योगेश पाटीलने स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. अफलातून षटकार तुम्हाला योगेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. धावसंख्या 24 वरती पोहोचली होती. गावदेवी माटाडी संघ सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे. त्या मॅच 4 ओव्हरची 20 तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची, त्यामुळे फास्ट क्रिकेट घ्या. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करायचं प्लीज. तेजस प्रचंड तेजस मात्रेकडे, मात्र वेगाने उत्तर योगेशने दिलेलं आहे. तेजस हा चेंडू बॅकवर्ड करले का क्षेत्ररक्षकाकडे झाली चूक. धावा 4 मिळतील. चौकार. एकदम वाकलन 20 जबरदस्त डावखुऱ्याचे बॅटर आता सध्या स्कोरिंग करताना सांगतात 28 रन्स आतापर्यंत झालेत दुसऱ्याच ओव्हर मध्ये. म्हणजे राज बाद झाल्यानंतरही धावा वेगाने आल्यात गावदेवी माटाडीला. फुलटॉस बॉल आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतले, चेक केलं जाईल. 2 धावा तर मिळालेले आहेत. धावसंख्या 30.
30 धावा दाखल आपल्याला पाहायला मिळतात. पाणी हवंय का योगेश? बॉल 31 धावा आहेत. यावर नंतर पाणी घेऊन जायचं. नक्कीच नक्कीच ओव्हर झाल्यानंतर 31 धावा झाल्या तर येणारा चेंडू आता फ्रीट असेल. मी मगाशी बोलले पंचांना जर डाऊट वाटलं ते रिव्ह्यू घेतात. 31 धावा झालेल्या आहेत. गावदेवी माटाडी संघ सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आणि काय सुरुवात केली. फ्रीटचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. संकेतने बॉल दिलाय. आता दबाव आहे शेडून बी बघा 2 धावा झालेल्या आहेत. 30 धावा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये दुसऱ्या षटकात 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हर नंतर बारवा खेळ मैदानाच्या आतमध्ये जाईल पाणी घेऊन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पडले विरुद्ध आयरेगाव दोन्ही कॅप्टननी उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जस इथे गरज होती का असा प्रश्न जरूर संकेतला विचारला जाईल आणि संकेत रनआउटच्या स्वरूपात बाद. लागतील मैदानाच्या आतमध्ये पण बॉल देतो. स्कायरा 11 स्मृती सोडून बी संघाला 2 धावा त्यांनी खर्च केलेत. काकाजी पाटील तुमच्या व्यासपीठावर उपस्थित त्यांच्या कन्याच्या नावाने बऱ्याच वेळा तुम्ही संघ पाहत असता. स्कायरा 11 वाडेकर संघ तुम्ही पाहत असता. काही दिवसांपूर्वी स्कायरा 11 उंबारी संघ आम्ही पाहिला. स्कायरा 11 बीक मोठमोठ्या संघाला नेहमीच करतात. वाडेकर संघावर नेहमीच विश्वास दाखवत असतात. स्कायरा 11 वाकण संघ असेल एकदम वाकण बी संघाला सुद्धा बराच वेळा पुरस्कृत करतात. 2 षटकात 33 झालेत. तिसरं षटक घेऊन गोलंदाज हर्षद प्रणव आले बॅटिंग करण्यासाठी. स्ट्राईक प्रणवकडे असेल. शेवटच्या बॉलमध्ये संकेत थोडीशी घाई केली कारण संकेत सुद्धा एक चांगला फलंदाज आहे टीमचा. डॉट बॉल जवळ आला होता त्यामुळे घाई करण्याची गरज नव्हती. स्ट्राईक सुद्धा संकेतकडे राहिली असे आणि हेच योगेश सुद्धा सांगत होते की 2 ओव्हरमध्ये 33 झाले. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे त्यामुळे घाई करण्याची गरज नाही. आणि क्रिकेट असा खेळ घाई केली की नक्कीच नुकसान होतो. पहिलाच बॉल उंच गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. इतके इझी आले क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर मंथन झेल तर ड्रॉप झाला तर त्यांची पोझिशन होती झेलवरती सहज आले होते आणि असं वाटलं सोपा झेल सहज पकडतील मात्र झेल ड्रॉप झालाय. पहिल्याच बॉलवर हर्षद विकेट मिळाली असती. 2 धावा मिळाल्यात प्रणवला. धावसंख्या 35. चांगली गोलंदाजी करत असताना हर्षद तुम्ही पाहतायत. बॉल सेंडला कदाचित योगेश रनआउट झाले असते. मात्र प्रणवची विकेट क्षेत्ररक्षक त्यामुळे त्याने एंडला फेकी केली त्यामुळे 2 धावा पुन्हा मिळाल्यात. 37. षटक आपण 37 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच आहे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. आज थोडेसे सामने उशीर सुरू झाले. स्पर्धेचा पहिला दिवस होता. हाही चांगला बॉल होता. तिन्ही चेंडू आतापर्यंत चांगले टाकलेत आणि योगेश रनआउट.
38 वर लागणारा जो एक धक्का. विकेट तन्मय पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये असतील हर्षदसाठी. फलंदाज रोहित आलेत बॅटिंग करण्यासाठी. योगेशच्या बॅटमधून षटकार सुद्धा तुम्ही पाहिला होता. रनआउट झालाय आणि 3 षटक 4 ओव्हरची मॅच आहे. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. रोहित आल्या रोहित हिट प्रणवच्या बॅटमधून षटकार. रोहित आणि चांगला फटका, कारण त्या रेंज मध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला षटकार पाहायला मिळत नाहीये. त्या रेंज मधला या स्पर्धेतील आजचा पहिला षटकार आहे. प्रणवच्या बॅटमधून प्रणवची झेल सुद्धा ड्रॉप केलाय शिडुंबी संघाने. प्रणवला जीवदान मिळाले या मॅच मध्ये. इथे बॅटची कडा आहे. प्रणवला माघारी परतावं लागेल. 44 मध्ये लागणारा धक्का अजून एक मैदानाच्या आतमध्ये गावदेवी माटाडी संघाला. मॅच 4 ओव्हरची सेकंड राऊंडची मॅच आहे. 11 रतनस्फूर्ती शिडून बी संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला गावदेवी माटाडी अशी लढत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्षात घ्या आयरे गावचे कॅप्टन आणि पडले गावचे कॅप्टन टॉस साठी या लगेचच. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज श्रीपाद विकी पहिल्याच बॉलवरती 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 44. चला आकाश जरा लवकर आपण बॅटिंग करणार टीम लई सूचना असेल तर थोडं फलंदाज लवकर पाठवा. आकाश आले बॅटिंग करणारे 44 धावा झाल्यात. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 20, तिसऱ्या षटकात हर्षदच्या 11. मात्र हर्षदच्या ओव्हर मध्ये झेल सुटला सोपा आणि त्यानंतर त्याच फलंदाने षटकार सुद्धा मारलाय. मयुरेश आले शेवटच्या षटकामध्ये. मयुरेश पहिल्या मॅच चांगली गोलंदाजी केली होती. तो मयुरेश तुम्हाला पाहायला मिळतोय. सेकंड रोहितला हिट व्हावं लागेल कारण की 44 झालेत. बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 ओव्हर मध्ये 44. पहिलाच बॉल उंच गेलाय. जाईल मिळवेच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
मारला होता. याही मॅच मध्ये षटकारांनी चांगलंच केलंय. 50 कंप्लीट 50 धावा पूर्ण झाल्या त्या मराठी संघाच्या आणि हेच विकीला करायचे होते. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल विकी फेस करत एक सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. कारण 6 बॉलचा खेळ अजून शिल्लक होता. विकी पाटील एक चांगला बॅटर आहे त्या टीमचे. कॅल्क्युलेशन करावं लागतं तुम्हाला कोणत्या एंडने धावा येतात कोणत्या एंडने शांत राहणं गरजेचं आहे. आई चेंडू उंच गेलाय. आता टायमिंग झालं नाहीये. तेजस मात्रेने एक चांगला टिपलाय. फलंदाज बाद होईल. 50 वरती अजून एक धक्का गावदेवी पटाडीला. संधी असतील. पहिल्या बॉलवरती त्याला षटकार लागल्यानंतर त्यांनी लगेचच पलटवार केला. दुसऱ्या बॉलमध्ये विकेट घेतली. मयूर चांगला बॉल या टीमचा डावखुऱ्याचा बॉल आहे. नेहमीच चांगली गोलंदाजी करत असतो. कमी धावा खर्च करत असतो. विकेट टेकर गोलंदाज आहे या टीमचा. टॉससाठी उपस्थित राहायचे पडले टीमचे कॅप्टन आणि आयरेगाव टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. हा चेंडू गॅप मध्ये खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सार्थक बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते म्हणजे मिळणार नाहीये. 51 6 विकेट गेलेत. बाहेर होते पण वाईट गोल करतायत. तुम्ही बघतायत 52 धावा लागल्या त्या गावदेवी मराठी संघाच्या. गाव म्हटल्यानंतर सुरुवातीपासूनच सोमनाथ गायकरच्या नावाची चर्चा राहिलेली. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट अनेक मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत. सुरुवातीच्या काळापासून आम्ही पाहिलेले भरपूर वर्षापासून या खेळाडूला पाहतोय. मात्र आज पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतोय. मुख्य मंचानं थोडासा ब्रेक देण्यात आलेला आहे. 52 धावा धापल कवती. शेवटचं षटक. फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. सिक्सर. कॅप्टन उपस्थित राहायचे पडले आणि आयरेगाव दोन्ही कॅप्टन या लगेचच. 58 धावा झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच बॉल आलेला बघा. चेंडू कधी हरवला फुटला या स्पर्धेत नवीनच दिला जाईल लक्षात घ्या. मॅच टाय झाली तर सर्वप्रथम विकेट त्यानंतर टॉस. अठ्ठावन्न धावा झालेत. मग अशी 57 धावा 5 ओव्हरमध्ये केल्या होत्या माटाडी संघाने. अजूनही 2 बॉल बाकी आहेत 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. 58 त्यात अजून काही ऍड होतील. 2 धावा इथे मिळालेत. एक शॉर्ट रन. सार्थकने शॉर्ट रन घेतली. पंच सांगतायत 59. पॉपिंग क्रीज मध्ये तुम्हाला बॅट ग्राउंडिंग करणं गरजेचं आहे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की तुम्ही बॅट कुठे ग्राउंडिंग करताय. बऱ्याच वेळा आम्ही पाहिले बऱ्याचशा फलंदाजांना लक्ष देणं गरजेचं आहे. पहिलं सत्र इथे समाप्त झालं. 59 धावा उभारलेत. एकोणसाठ 60 धावांचा पाठलाग करायचा. 6 विकेट गेलेत. आकाश पाटील यांचे शुभश्री टॉस होईल. शिवडून स्कायरा 11 या नावाने त्यांचा संघ तुम्ही बऱ्याच वेळा पाहत असता आणि त्या टीमचे बऱ्याच वेळा पुरस्कर्ते असतात.
लकी पॅकर्स, स्कायरा 11, वाडेकर संघाचा मी उल्लेख करेल. अनेक मोठमोठ्या संघांना आकाशदादा पॅक करत असतात. पडले विरुद्ध आयरे अशी मॅच होईल. मध्ये या मॅच मध्ये 59 धावा 4 ओव्हर मध्ये उभारले साई. 60 धावांचा पाठलाग म्हणजे 15.00 सरासरीने आता धावा करायच्या शिडुंबी संघाला. अशक्य असं काही नाहीये. पडलेने टॉस जिंकलाय. आकाश पाटील यांचा सन्मान सुद्धा आम्ही लगेच करणार आहोत. धर्मनाथ यांच्या शुभ हस्ते सत्कार होईल. आकाश पाटील एक जबरदस्त पुरस्कार. त्यांनी बऱ्याच वेळा जगदंबा वाकलन बी संघ सुद्धा या नावाने खेळत असतो. स्कायरा 11 वाकलन बी. विकास मडवी साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत. परी 11 जगदंबा वाकलन बी संघ आपण पाहतो ज्यावेळी खेळतो त्या संघाचे पुरस्कर्ते आणि खंदे समर्थक म्हणून विकास मडवी यांची ओळख राहिली आहे. शिरीष म्हात्रे एक लेजंड क्रिकेटर. सुरुवातीचा काळ आपण पाहिलं शिरीष म्हात्रे लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खेळायचे आणि पैशाअभावी ते पुढे जाऊ शकले नाहीये. तर मुंबईला सुद्धा बऱ्याच वेळा ते खेळण्यासाठी जायचे. शिरीष म्हात्रे दातिवली गावातले एक जबरदस्त क्रिकेटर. अनेक विक्रम याही खेळाडूच्या नावावरती राहिलेत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. महेश म्हात्रे साहेबांना तुम्ही पाहिलं दातिवलीच्या आणि त्यानंतर विकासजी मडवी. 60 धावांचा पाठलाग करायचे पुढच्या मॅच मध्ये. पडले संघ टॉस विन आहे. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये आपण साई पाटील यांच्याकडे एक जबरदस्त समालोचक. थँक्यू नितीन सर. द्वितीय फेरीतील पहिली लढाई आपल्याला पाहायला मिळते. ठीक अवधी जर आपण पाहिला तर 2:07 अवधी झालाय. खरं तर आपण सांगणं की सामना वेळेमध्ये फास्ट आपण खेळायचा आहे ते पाहता ज्या प्रकारचा ऊन आपण पाहतोय, ज्या प्रकारची कडक उन्हाची झाला सध्याच्या घडीला जाणवते ते पाहता फिल्डर्सला यांना देखील वाटत असावा की सामना लवकर समाप्त व्हावा. भरपूर ऊन सध्याच्या घडीला आपण पाहतोय. जसा जसा कालखंड पुढे जाईल फेब्रुवारी मार्च आणि त्यावेळेस डे फॉर्मॅट या कारणास्तव बंद होताना आपण पाहतोय. आणखी फिटनेसचा इश्यू त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात ते पाहता डे क्रिकेट खेळणं फेब्रुवारी नंतर फारसं कठीण आपण पाहतोय. त्या कारणास्तव बऱ्याचशा प्रकार झोतातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया मॅचच्या दिशेने. द्वितीय फेरीतील पहिली लढाई एका बाजूने टीम शिरडोन आणि त्यांच्या विरोधात म्हातार्डी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर मोठी धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये नोंदवली, तब्बल 59 धावा. या स्पर्धेतील खरं तर उच्चांक ह्या अगोदर देखील उच्चांक टीम म्हातार्डीच्या नावावरती आपण पाहिलं होतं. 5 षटकामध्ये 57 बनवले होत्या आणि 58चं टार्गेट असं वाटलं होतं ते टार्गेट अचीव होईल, परंतु अंततः विजय प्रस्थापित केला आणि शेवटचा एक जो चेंडू पुष्पकनं हाताळला त्यावरती त्याच्या अगोदरच्या झालेल्या चुका ह्या माफ झाल्या असं म्हणावं लागतील आणि अंततः तो संघ ह्या स्पर्धेमध्ये अबाधित आहे आणि अजूनही रेसमध्ये जारी आहे असं म्हणावं लागेल. आणि या मॅचमध्ये त्याहून अधिक दमदार कामगिरी बॅट्समननी करून दाखवली आणि त्या जोरावरती तब्बल 59 बनवल्या आणि 60 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष आहे ते जे गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन समोर. गोलंदाजी ट्रॅकवरती सार्थकला आपण पाहतोय, ज्या सार्थकनं मागच्या मॅचमध्ये देखील सुरुवात केली होती. फ्रंटलाईन गोलंदाज आहे या संघाचा. मागच्या मॅचमध्ये 12 धावा त्याच्याकडनं खर्च झाल्या होत्या. विकेट तो मिळवू शकला नव्हता या स्पर्धेमध्ये. ते पाहता या मॅचमध्ये तो त्याचा इतिहास पुसून नवीन इतिहास बनवण्याचा त्याचा प्रयत्न जरूर असेल, परंतु त्यांच्या समवेत खेळण्यासाठी जो संघ आहे सध्याच्या घडीला अतिशय चांगला फॉर्मात आपण पाहतोय टीम शिरडोनला. चांगली सुरुवात, खरं तर ह्या हंगामाची सुरुवातच त्यांनी अतिशय दमदार पद्धतीने केली होती. जेव्हा नागझरीच्या मैदानावरती ज्या हंगामाचा आगाज आपण पाहतोय तिथे दमखम दाखवला आणि मालिकावीरची बाईक ह्याच पठ्ठ्यानं पटकावली होती. तोच राज आता सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या साथीनं तकदीरला आपण पाहतोय. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज, परंतु 4 षटकामध्ये 60 धावा प्रतिषटक इतकं जरी विजयाचा आपण विचार केला तर 15च्या सरासरीनं विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिले षटक सार्थक आणि त्याच्यासमोर आव्हान असेल राज आणि साथीनं तकदीरचं. P1चं पहिलं षटक हे महत्त्वाचं षटक असेल. आपण नेहमी म्हणतो एखादं कार्य जर आपल्याला सफल करायचं असेल तर सुरुवात खूप महत्त्वाची आहे. जर सुरुवात आपली चांगली राहिली तर
निम्मा पल्ला पार होतो असं आपण नेहमी म्हणतो आणि त्या गोष्टी कराव्या लागतील. सार्थक पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हातानं पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढले, सफल देखील झालाय. पहिल्याच बॉलवरती एका टप्प्यावरती चेंडू बाउंड्री लाईन सीमा पार, दमदार चौकार. मागील जर 2-3 वर्ष अगोदरचा कालखंड पाहिला तर रिव्हर्स स्वीपचे फटके खूप कमी खेळाडू खेळताना पाहायला मिळायचे, परंतु जिथनं आता लीग फॉर्मॅट आला, T10 असेल, T20 असेल, आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील पाहतो आणि त्याचं अनुकरण कुठे का होईना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील केलं जातं, परंतु सफलता बरेच खेळाडू प्राप्त करताना देखील पाहायला मिळतात. समोरच्या दिशेला गॅपमधून व्हेरी गुड स्ट्रोक, अप्रतिम फटका, क्लास दाखवत असताना डान्सिंग डाऊन द विकेट अगदी समोरच्या दिशेला तो एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ होता त्याच्यामधून जी गॅप होती ती गॅप शोधली आणि बॉलला पाठवलं सीमा पार. सलगता दुसरा चौकार फलंदाज राजकडनं. तसं प्रत्युत्तर काय असतं ना ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. लक्ष जरी मोठं असलं तर देखील लक्षाचा पाठलाग करण्याची ताकद ह्या टीम मध्ये आहे, या फलंदाजांमध्ये आहे. तो प्रयत्न आगल्या वेगळ्या पद्धतीनं तो नक्कीच बॅट पकडताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर अशा प्रकारची बॅटची ग्रीप आपण नारिवली संघाच्या लक्ष्मण गोरपेकर यांची पाहिली होती, कदाचित जे सुरुवातीला खेळायचे आता ते 40+ माध्यमातून खेळतात आणि तसा काही प्रयत्न आपल्याला सध्याच्या घडीला राजचा पाहायला मिळतो. कधी कधी गोलंदाजाला असं वाटतं की रिव्हर्स फटका खेळायचा आहे, त्या अनुषंगाने त्याचा हा बॅटचा ग्रीप आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु तसं नाही, नॅचरल त्याची ती गुणवत्ता आहे. सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल इथे देखील फटका चांगला आहे, भरपूर काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु त्याच्यासाठी जजमेंट हे खूप कठीण होतं, परंतु जजमेंट त्याचं चांगलं राहिलं होतं. चेंडू कलेक्ट करू शकलं नाही, फेकी खराब, हंदस्टंप फेकी नव्हती, जवळ सेकंड विकेट किपर ज्याला आपण म्हणतो त्याच्या दिशेनं हा थ्रो आला होता, परंतु सुदैव जर बॅकअपला आणखीन जर क्षेत्ररक्षक नसते तर चेंडू सीमापार देखील ओव्हरथ्रोच्या माध्यमातून जाऊ शकला असता, परंतु नशिबाची साथ मी म्हणेन. इथे धावा 2 प्राप्त होतात आणि या 2च्या मदतीनं धावफलक 3 प्राप्त होतात. फेल ऑन बोर्ड 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक चेंडू वाईट देखील आला होता, 2 चौकार, अशा 12 धावा सध्याच्या घडीला. पहिला चेंडू आता तकदीर साठी. इथे फटका फसला, एज लागली आहे, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही. फर्स्ट विकेट डाऊन, मोठा धक्का प्रदीप फलंदाज तकदीरला मात्र परतावं लागेल. प्रमोट केला याचं कारण की मोठं लक्ष त्यांना कंप्लीट करायचं आहे. नेहमीच प्रथमेश वेल फिनिशरची भूमिका राहिली आहे, परंतु ह्या मॅच मध्ये ज्या प्रकारचा स्कोर त्यांना पूर्ण करायचा आहे विजयासाठी ते पाहता लवकर प्रथमेशला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आला आहे. गोलंदाजीमध्ये आता पहिलं यश संपादन केलंय. या अगोदर देखील संधी सार्थकने निर्माण केली होती. चांगला चेंडू, अगदी खोलात टाकलेला चेंडू, बिहाइंड द विकेट शॉट, फाईन लेग, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत पर्याप्त अवधी, 1 धाव येथे कंप्लीट करण्यात आली आहे. सुरुवातीला जर आपण विचार केला तर सलग 2 चौकार आपण पाहिले होते. स्टार्ट खूप चांगला राहिला होता राजचा, परंतु एका बाजूने राजला साथ द्यावी लागेल. मॅच जिंकायची असेल तर पार्टनरशिप महत्वाची गोष्ट आहे आणि ती पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. एका बाजूनं या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला दमखम बॅटिंग मध्ये आतापर्यंत आपण पाहिला तो टीम मातारडीचा. ऑन साइडला आपल्या फेवरेट झोन मध्ये खेळत असताना, परंतु शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, रिंगणाच्या आतमध्ये चेंडू फील्ड होईल, पुन्हा फक्त मिळेल सिंगल. सुरुवात थोडी खराब झाली गोलंदाजीमध्ये गोलंदाज सार्थक कडनं, परंतु शेवटापर्यंत त्यानं चांगला कमबॅक मिळवला आणि एका षटकाचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत जर विचार केला, एक जरी गडी गमावला असला तरी धावसंख्येचा वेग आपल्याला पाहायला मिळाला.
एका विकेटच्या बदल्यात 14 धावा पहिल्या षटकामध्ये एकवटल्यात. 15च्या सरासरीनं धावा बनवायच्या होत्या, परंतु एक पाऊल मागे असं म्हणावं लागेल. कारण की इथनं 3 मॅचेस मध्ये ज्या 3 षटकामध्ये ज्या प्रकारची धावसंख्या बनवायची आहे थोडंसं कठीण लक्ष्य आहे, परंतु त्यासाठी चौकार षटकार इथनं ठोकावे लागतील तर टीम शिरडूनला. दोन्ही एंड आपण सामने पाहतो ते पाहता प्रत्येक षटकानंतर फील्ड सेटअप करताना थोडासा अवधी जरूर खर्च होतोय, पण तो आज 8 संघ ह्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत आहेत आणि 8 संघांचा फॉल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक संघासाठी मॅचची महत्वाची आहे. यानंतर जे 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील, एका बाजूने पडले संघ आणि त्यांच्या विरोधात आयरे संघ असेल, 2 दमदार संघ. कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर प्रत्येक संघ कोणत्याही संघाला परास्त करण्याची ताकद ठेवतो, ही क्षमता नेहमीच दाखवली आहे. उलटफेर नेहमीच आपण पाहतो. मागचा मॅच विनर राज आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा दारोमदार असेल या मॅचची. मागच्या मॅचमध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल, 2 षटकामध्ये फक्त त्यानं 13 खर्च केल्या होत्या, परंतु हे मॅच 4 षटकांची आहे. राज टू राज, यस. एका बाजूनं सर्वोत्तम खेळाडू टीम माताडीचा राज जो इनफॉर्म मध्ये आहे आणि त्याच्यासमोर मॅन इन फॉर्म राज आपल्याला पाहायला मिळेल. राज टू राज लढाई, परंतु लढाई कोण जिंकेल पाहावं लागेल. फुल लेंथचा चेंडू अगदी फाईन लेगला चेंडूला रोखलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अगदी चपलाईनं धावा 2 कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट, एका बाजूने 2 धावा बनवल्या म्हणून टाळ्यांचा गजर डगआउट मधनं खेळाडू कक्षातनं, तर एका बाजूला 2 धावा रोखल्या म्हणून हर्ष जरूर टीम म्हातारडीच्या बाजूने देखील पाहायला मिळतोय. म्हणजे आतापर्यंत ह्या मॅचची स्थिती बॅलन्स आहे, दोलायमान अवस्थेमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळतं. इथनं ज्या संघाचा खेळ चांगला होईल तर बॅटिंग टीमकडनं मोठे फटके पाहायला मिळाले तर त्यांचं वर्चस्व आपण पाहू शकता. इथनं विकेट आला तर मात्र वापसी जरूर टीम म्हातारडीची. चेंडूची जर लाईन आपण पाहिली तर आउटसाइड दी लेग स्टंप हा चेंडू पंचांकडनं वाईट घोषित करण्यात आलाय आणि अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड होईल. सध्याच्या घडीला सोमनाथ गायकर यांना आता पंचांची कामगिरी करताना आपण पाहतोय आणि एका बाजूला रतनजी मानेरकर आणि आमचे ऑफिशियल पंच आता सध्याच्या घडीला थोडीशी रेस्ट करत असताना जरूर लंच ब्रेक असावा. मनोज पवार, पुढील चेंडू राज, समोर देखील राज. इथे स्वीपचा फटका, अगदी स्वीप हे त्याचं प्रबल अस्त्र आहे असं म्हणावं लागेल. ह्याच फटक्याने तो अगदी या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये फेमस झालाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्या प्रकारचे स्लॉक स्वीप त्याच्याकडनं सातत्यानं पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरती ह्या फटक्यांसाठी ग्लेन मॅक्सवेल हा माहीर मानला जातो. त्याचा फेवरेट टिपिकल स्टाईल स्लॉक स्वीप षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि तसा प्रयत्न वारंवार सध्याच्या घडीला राज करत असताना, परंतु एका बाजूने रोखण्याचा प्रयत्न ती माताडीच्या राज पाटीलचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा स्कोर कार्डवरती दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत मोठा फटका खेळू दिला जात नाही. ही भेदकता दरम्यान हा चेंडू आता देखील चांगला चेंडू, वाईट बॉल, बाहेर निघालेला चेंडू पंचांकडनं वाईट. एक अतिरिक्त धाव आता संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होईल. इथनं एक धाव अतिरिक्त जशी येईल तितका हर्ष जरूर पाठलाग करणाऱ्या टीम शिरडूनला प्राप्त होईल. पण तो मोठं लक्ष आहे, केवळ सिंगल डबल किंवा स्क्वेअरच्या माध्यमातून आपण लक्ष कंप्लीट करू शकत नाही, त्यासाठी चौकार षटकार हे गरजेचे आहेत. जागा बनवली होती, अगदी शफल झाला होता ऑफस्टिकच्या दिशेनं, तिथनं फेवरेट झोन मध्ये जर आपण विचार केला तर मिड विकेट ते फाईन लेग पर्यंत क्षेत्रात भरपूर फटके आपल्याला राजचे पाहायला मिळतात. परंतु आता थोडासा बीट झालाय, मोठे फटके त्याच्याकडनं अपेक्षित आहेत टीमला, की संघ थोडासा अडचणीत आहे. मोठं लक्ष त्यांना पूर्ण करायचं आहे विजयासाठी. इथे क्लीन बोल्ट, कष्टांचा वेध साधला आणि दांडी गुल झाली. महत्वपूर्ण सफलता या मॅचची गोल्डन विकेट कॅरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राज पाटील. एका बाजूने रगरगत ऊन आणि सोबतच हा सुखावणारा वारा आपण म्हणतोय, कारण की सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळ करणं इतकं सोपं नाहीये, परंतु जो अंगाला गार भासणारा वारा सध्याच्या घडीला आहे
तो अगदी खेळाडूंसाठी सुखद गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल प्रहार करायचा होता परंतु पेस अतिरिक्त होतं, त्या कारणास्तव चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाही. टायमिंग साधू शकले नाहीत. दरम्यान धाव तर कंप्लीट झाली आहे परंतु बाद फलंदाज या स्टॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुरक्षित पोहोचू शकला नाहीये. त्या कारणास्तव रनआउटच्या स्वरूपामध्ये LBW काय कट आउट. येस, कॉट बियांच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. असं वाटलं होतं की धावची षटकातील दुसरे षटक प्रगतीपथावर 60चं समीकरण गाठायचं आहे. 20 धावा इथं अजूनही 40ची आवश्यकता. शेवटचा चेंडू षटकातील ऑन साइडला स्क्वेअर लेग पंतांच्या अगदी जवळून हा चेंडू मागे काढलाय. 2 धावा तिथे मिळतील. या 2च्या मदतीनं धावसंख्या 22 या आकड्यावर षटक दुसरं समाप्त झालंय. पहिल्या षटकात सुरुवात दमदार होती, 14 धावा बनवल्या होत्या. ह्या षटकामध्ये धावा आल्या त्या 8 आणि इथनं उर्वरित समीकरणाचा जर आपण विचार केला तर 38 धावसंख्येची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत ते 12. मागच्या मॅच मध्ये देखील अशी स्थिती होती जेव्हा सामना डिफेंड करत होता माताडी संघ. 12 मध्ये 35 त्यांना रोखायच्या होत्या. अंतिम मोमेंट पर्यंत रंगत आपण पाहिली आणि शेवटच्या क्षणाला 2 धावसंख्येचा बचाव पुष्पकनं केला आणि या स्पर्धेमध्ये अजूनही आपल्याला हा संघ आबाधित पाहायला मिळतोय. 2 षटकानंतर अजूनही गरज आहे 38 धावसंख्येची. इथनं काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या जरूर वेळामध्ये आपण ऐकू. तोपर्यंत डीजे ला एक सुवर्ण संधी. गोलंदाज पुष्पक यांचा वापर आता सर्वप्रथम करण्यात आलाय. खरं तर महत्वाचं षटक आता पुष्पकच्या खांद्यावरती सोपवलं. ह्या अगोदर मागच्या मॅच मध्ये त्याला डेट ओव्हर मध्ये गोलंदाजी दिली होती परंतु आता टर्निंग पॉईंटचं षटक त्याच्या खांद्यावरती दिलं. धावा रोखायच्या आहेत 12 मध्ये 38. सध्याच्या घडीला 22 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. 2 षटकानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आशिष आणि साथीनं आपल्याला प्रथमेश जो स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं परंतु फटका चांगला आपल्याला पाहायला मिळत नाहीये कारण की चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही. ज्या प्रकारचा संपर्क अपेक्षित होता फलंदाजाला. ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर प्रत्येक सामना नॉकआउटचा सामना आपण पाहतो. प्रत्येक मॅच मध्ये करो या मरोची स्थिती आपण नेहमी पाहतोय आणि या करो या मरोच्या मॅच मध्ये सातत्यानं प्रत्येक खेळाडूला सिद्ध करावं लागतं तर प्रसिद्धी नक्कीच मिळेल. आपण म्हणतो प्रसिद्धीसाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि एकदा काय प्रसिद्ध झाला तर नावानं भरपूर काही गोष्टी घडतात. इथे देखील चांगला चेंडू पुष्पकचा आत्मविश्वास आपण पाहू शकाल ह्या षटकामध्ये ह्या मॅच मध्ये.
त्याला माहित आहे आपल्यावरती सातत्यानं संघ भरवसा दाखवतोय, आपल्याला बॅक केलं जातं, ते पाहता आपल्याकडनं देखील परफॉर्मन्स चांगला गरजेचा आहे. आणि तो प्रयत्न या मॅचमध्ये आता पुष्पक करत असताना, कारण की मागच्या मॅचमध्ये त्याला 26 रोखायच्या होत्या, असं वाटलं होतं की धावा खर्च होत आहेत की काय, परंतु अंतिम मोमेंटला धावा त्यानं रोखल्या होत्या. दरम्यान हा चेंडू कॉडबियांची अपील आणि फलंदाज बाद. एजन टेकन ही कामगिरी यष्टांच्या मागे सुरेख यष्टीरक्षक रोहित करत असताना आणि झेल कंप्लीट केलाय आणि हा झेलनं खेळ संपलाय. तो फलंदाज आशिषचा देखील. नवीन फलंदाज मयुरेश मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मॅच मध्ये खरं तर कमबॅक मिळवणं थोडंसं कठीण बनलंय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कधी एका बॉलनं एका षटकानं सामना इकडच्या तिकडे होताना आपण पाहिलाय. तो ह्या मॅच मध्ये काय घडेल, अपेक्षा तर भरपूर होत्या. टीम शिरडोनचा विचार केला, समोर जरी 60चं लक्ष असलं तरी देखील ते लक्ष पूर्ण करण्याची क्षमता ह्या खेळाडूंमध्ये होती, या संघामध्ये होती. परंतु स्टार्ट त्याप्रमाणे आपण राजकडनं पाहिला, त्याला साथ मिळाली नाही आणि त्याचंच कारण की हा संघ आता सध्याच्या घडीला थोडासा पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये स्कायरा 11चे पुरस्कर्ते अर्थात आमचे जवळचे मित्र आकाश पाटील आपल्याला विराजित पाहायला मिळत आहेत. नेहमीच त्यांच्या नावानं भरपूर संघ आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. खास करून दानसर संघ असेल, शिरडोन संघ असेल, त्यानंतर वाकळण संघ, असे बरेचसे संघ स्कायरा 11 ह्या नावानं उतरताना पाहायला मिळतात. त्या संघाचे पुरस्कर्ते सध्याच्या घडीला आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली स्पर्धा आतापर्यंत, 2 सामने अगदी आटातटीचे आपण पाहिले, परंतु ह्या मॅच मध्ये थोडासा एकतर्फीपणा पाहायला मिळतो. वर्चस्व आतापर्यंत टीम म्हातारडीचा आपण पाहू शकाल. याचं कारण की फलंदाजी दमदार झाली आहे. या मॅच मध्ये देखील ज्या पद्धतीनं फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली आणि ते पाहता त्यांनी एक मोठं टार्गेट सेट केलं आणि ते टार्गेट प्रतिस्पर्धी संघ पूर्ण करत असताना थोडासा डॉमिनेट झालाय. तर म्हणजे ते फटका तर चांगला केला, क्षेत्ररक्षक होता, भरपूर वेगानं चेंडूच्या दिशेनं धावला, परंतु चेंडू रोखणं त्याच्यासाठी कठीण होतं आणि अगदी चेंडूनं सीमारेषा गाठली आहे आणि संघर्षाचा हा चौकार आपल्याला पाहायला जरूर मिळेल. तो फलंदाज प्रथमेश कडनं या 4च्या मदतीनं आता धावसंख्या पोहोचेल ते 28 या आकड्यावर. 32 धावसंख्येची आवश्यकता ह्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे, 7 बॉल 32. या चेंडूवरती देखील जर षटकार आला तर मागचं समीकरण पुन्हा एकदा उरेल, परंतु टॉप ऑर्डर ढासळली आहे. ते पाहता मॅच जिंकणं कठीण बनलंय त्या टीम शिरडोनसाठी. आघाडीचे फलंदाज जर मैदानात असले तर त्यांच्याकडनं फारशी अपेक्षा बाळगली जाते. जेव्हा मधल्या फळीचे किंवा लोअर मिडल ऑर्डर मैदानात असते तेव्हा मात्र ती विजयाची अपेक्षा थोड्या कमी पर्सेंटेज मध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 7 चेंडू आणि 32 धावसंख्येची आवश्यकता. या मॅच मध्ये पुष्पक कडनं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3रं षटक त्याच्या खांद्यावरती सोपवलं आणि त्यांना मात्र जे भवितव्य त्याच्यावर दिलं होतं ते उज्ज्वल केलं. अंतिम बॉल प्रहार तर केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय आणि वेल जज कॅच. या कॅच न मात्र डाव संपलाय. प्रथमेशचा झेल या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि फलंदाज बाद झालाय. धक्का लागला, सातत्यानं गडी गमावले आणि ते पाहता ही मॅच आता जवळ निष्ठत चालली आहे ते टीम शिरडोन कडनं. आता शेवटचे चेंडू 6 आणि गरज आहे ती 32 धावसंख्येची. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पडले आणि त्यांच्या विरोधात आयरे संघ. टीम पडलेनं टॉस जिंकलाय आणि ते डगआउटच्या दिशेनं निघालेत. कदाचित त्यांना बॅटिंग करायची आहे की काय. गोलंदाज प्रणवचा वापर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मयुरेश आणि प्रथमेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. 2 प्रथमेश आपण पाहतो, एक लेफ्ट हँडर एक राईट हँडर. दोन्ही राईट हँडर आहेत का? शेवटचे 6 चेंडू आणि 32 धावा. लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये, परंतु वाऱ्याचा वेग त्याच्यासाठी प्रतिकूल आपण पाहू शकाल.
षटकार ठोकणे त्याच्यासाठी कठीण गोष्ट आहे. ज्या पद्धतीनं वारा सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानामध्ये आपल्याला घुमताना पाहायला मिळतोय, हा वारा गरजेचा आहे. जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतात त्यांना देखील माहीत आहे कडक ऊन आणि त्यामध्ये खेळत असताना बऱ्याचशा परिश्रम करावे लागतात. पहिलाच चेंडू आडव्या बॅटनं सिंगल तर कंप्लीट केले, परंतु आता विजय जवळजवळ निसटलाय टीम शिरोडूनच्या हातातनं. 5 चेंडूंची गरज आहे ती 31 धावसंख्येची. 5 षटकार जरी आले तरी देखील धावा फक्त 30 मिळतील, म्हणजे विजय आता कठीण झालाय. नेक्स्ट मॅचची आता प्रतीक्षा आमच्या प्रेक्षक वर्गाला करावी लागेल, कारण की ह्या मॅचमध्ये ज्या प्रकारचं क्रिकेट अपेक्षित होतं, ज्या प्रकारची चुरस गरजेची होती, परंतु थोडासा बॅकफुटवरती आपण टीम शिरडोनला पाहिलं आणि याचंच कारण की आता जरूर पराजयाच्या छायेत हा संघ पाहायला मिळतोय. वन्स अगेन हाफ ट्रॅकर, ती उसळणारा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू आलाय तो डीप मध्ये स्क्वेअर लेगला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झालाय बाद. परतावं लागेल फलंदाज प्रथमेशला. नवीन खेळाडू हर्षद मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट केलं, त्याबद्दल कदाचित 500 रुपये जमा होतात की काय. यस, राजनं जे डायरेक्ट हिट करण्याचा कारनामा केला आणि त्याच्यासाठी 500 रुपये आता केल्यानंतर का, मला वाटलं जे केलंय त्याच्यासाठी पारितोषिक आलंय. राज आता बघा, जिथे कुठे चेंडू मिळेल तिथनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करा. तो प्रयत्न सफल झाला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा आहे. मैदानाच्या आतमध्ये आता मजा नाही आहे, कारण की सामना झुकलाय पूर्णतः टीम म्हाताडीच्या बाजूनं. ज्या प्रकारे दमखम त्यांनी बॅटिंगमध्ये दाखवला, गोलंदाजी देखील ह्या मॅचमध्ये लाजवाब त्यांची राहिली आहे आणि याचंच कारण की हा संघ आता ड्रायव्हिंग सीटला आहे आणि अगदी विजयाच्या उंबरठ्याशी आलाय. जवळजवळ विजयश्री त्यांच्या बाजूने झुकलाय, फक्त आता मॅचची औपचारिकता कंप्लीट करण्यात येत आहे. प्रणव, पुढील चेंडू, इथे देखील फटका फासला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेट कंप्लीट करत असताना आपल्या नावावरती विकेट कॅरी केलंय. कारण की ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आकर्षक अशा ट्रॉफी सध्याच्या घडीला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरची देखील आकर्षक ट्रॉफी आपण पाहतो. ते पाहता ह्या ट्रॉफ्या कुणाला मिळतील यासाठी हे योगदान महत्वाचं आहे आणि तो विकेट कॅरी करत असताना प्रणवला आपण पाहिलं. अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जगदंब क्रिकेट संघ वाकळण आयोजित स्वर्गीय कुमार मंगेश स्मृती चषक 2025 हे पर्व, आणि हे पर्व सफल करण्यासाठी अनेक शिलेदारांचं योगदान आपण पाहतो, ज्यामध्ये आपण सोमनाथ गायकरला पाहू शकाल, शिवा गायकर असतील, त्यानंतर साईला आपण पाहतोय, आमचे मानस असतील गुणसंख्या लेखक सध्याच्या घडीला निकेशला आपण पाहतोय, अगोदर स्वप्नीलला आपण पाहिलं होतं, त्यानंतर एका बाजूने आमचे उद्देश पाटील देखील आहेत, त्यानंतर आपण डीकेला पाहतोय. भरपूर सारी मेहनत ही स्पर्धा सफल करण्यासाठी. आमचे विपुल देखील या ठिकाणी आहेत. शेवटच्या एका चेंडूची औपचारिकता आता कंप्लीट करण्यात येत आहे. या मॅच वरती पूर्णतः वर्चस्व आपण पाहिलं तर टीम म्हातारडी संघाचं, आई गावदेवी क्रिकेट संघ म्हातारडी आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून दमखम आपल्याला पाहायला मिळाल. समोर खेळतात क्षेत्ररक्षक आहेत ते एका हातानं प्रयत्न केला होता, विकेट येऊ शकला असता प्रणवच्या नावावरती, परंतु झेल कंप्लीट झाला नाही आणि मॅच इथे कंप्लीट झाले. सामना जिंकला तो म्हातारडी टीमनं. खूप खूप अभिनंदन. हार्डलक टीम जे गावदेवी शिरडोन संघ, परंतु पुढील वाटचालीसाठी आपल्याला देखील शुभेच्छा. मॅचचा मॅन ऑफ द मॅच सध्या आमचे गुणसंख्या लेखक या ठिकाणी दर्शवत आहेत की या मॅच मध्ये दमखम आपण पाहिला. बॅटिंग करत असताना योगेश असतील, राज असतील, प्रणव असतील, ह्या सर्व खेळाडूंचं योगदान जरूर राहिलं, परंतु ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा